तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण नव्या ब्लॉगची सुरुवात करत आहोत कसोलमधून. आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे आणि परतीच्या प्रवासामध्ये आम्ही स्टे घेत आपल्या घराकडे प्रस्थान करत आहोत. सुंदर अशा नजाऱ्यासोबत ब्रेकफास्ट करताना आम्ही बघू शकतो तुम्ही सुंदर अशा नजारा, वाहती नदी, सरस्वती नदी, त्यासोबत सरस्वती डोंगर, त्याच्या सानिध्यात ब्रेकफास्ट करताना मी आणि माझा मित्र आणि आपल्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा नजाऱ्याने सुरू झालेली आहे. आता आम्ही आलेलो आहोत कसोलमधील मार्केट स्ट्रीट एक्सप्लोर करायला. ही आहे कसोलची मार्केट स्ट्रीट. पाहू शकता तुम्ही, छोटीशीच आहे पण थोडा युनिक वस्तू आहे तिथं. बघूया काय चांगलं आहे घेण्यायोग्य. कसोलच्या या सुंदर हॉटेलला बाईक करून आम्ही पुढे निघताना गाडीमध्ये बॅकपॅक करताना इथून पुढची आमची जर्नी जी असणार आहे कसोल टू जयपूर. जयपूर इथून जवळजवळ 800 किलोमीटर काहीतरी आहे आणि रनिंग टायमिंग गुगल मॅपनुसार 14 तास दाखवत आहे. तर आता वाजलेत दुपारचे सकाळी 11:15 वाजलेत. बघूया आता जयपूरला किती वाजेपर्यंत पोहोचतो आम्ही. आता आमच्या बाईकपॅक वगैरे झालेले आहोत आणि दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि आम्ही जयपूरसाठी निघाले आहोत. आणि हा होता आमचा आजचा होल्ड. छान आहे हॉटेल. कधी यात असाल तर तुम्ही जरूर इकडे स्टे करा. एकदम निसर्गरम्य नदी किनारे असलेला हा रिसॉर्ट आहे. तर चला भेटूया मध्ये रस्त्यात. थँक्यू. ठीक आहे. भाऊ ओके ना, ऑल सेट. काय 10 रुपयेवाला आलेस का काय करायला? बरं पिता ठर. आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला, म्हणजे घरी जाण्यासाठी. तर कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय, साई बाबा की जय. तर खूप दिवसानंतर आमच्या गाडीने चांगला रस्ता बघितलेला आहे. चांगल्या रस्त्याचा आनंद घेताना आमची गाडी, नाहीतर ही स्पीड आमच्या गाडीला फक्त 20 आणि 30 स्पीड फक्त घेत होती आमची गाडी. तर आता आम्ही पोहोचलो आहोत मंडीच्या पुढे निघालो आहोत. 70 किलोमीटर राजस्थानला जात असताना मंडीपासून आम्ही जेवणासाठी रेस्टॉरंट शोधत आहोत. परंतु एकही नॉनव्हेज रेस्टॉरंट आम्हाला भेटत नव्हता. काहीतरी 70 किलोमीटर आम्ही पुढे आलो तेव्हा आम्हाला एक राजा म्हणून माझ्या मागे जो दिसतोय रेस्टॉरंट, तो रेस्टॉरंट आम्हाला भेटला आणि आता आम्ही चाललो जेवायला. तर बघूया आता पुढे काय आहे जेवणामध्ये, सांगतो तुम्हाला. आम्ही जिथं लंचसाठी थांबलेलो आहोत, हा बहुतेक सेलिब्रिटी स्पेशल हॉटेल आहे. सर्व भिंतीवर सेलिब्रिटीचे फोटो लागले आहेत. सर्व भिंतीवर जेवढ्या हॉटेल आहेत त्या सर्व भिंतीवर सेलिब्रिटीचे फोटो लागले आहेत. तर आता आम्ही सकाळी निघालो होतो कसोलवरनं. आता आम्ही चंदीगड क्रॉस करून पुढे थांबलेलो आहोत. जेवल्यानंतर काय ड्रायव्हिंग करत असल्यामुळे काय शूट नाही केला. तर आता एक टी ब्रेक घेतला आहे. चंदीगडमध्ये येत असताना खूप जरा ट्रॅफिक पण होती, त्यामुळे काय जास्त बोलतासुद्धा आलेलं नाही आहे. तर आता सकाळपासून 12 वाजल्यापासून आता वाजलेत 7:30 वाजायला आलेत. तर आता जस्ट चंदीगड क्रॉस करून आम्ही थांबलेलो आहोत. आता पुढचा प्रवास आमचा असणार आहे आजचा होल्ड आग्राला. बघूया पुढे काय दाखवत आलं तर दाखवतं, नवीन काय असेल तर, नाहीतर भेटूया रात्री. आता आम्ही घरी जायच्या तयारीत आहोत. तर घरी जाण्याचं रूट डिस्कशन चालू आहे. सर्वांचे वेगवेगळे ओपिनियन आहेत. सर्वांचं डिस्कशन चालू आहे रूट कुठला घ्यायचं ते. हे आमचे मॅनेजर, मिस्टर मॅनेजर मित. यो याच्यापेक्षा भारी आहे. यो कैसा आपण आलो ना
त्याचं थांबत 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 जावं लागेल. थांबत आपण काय थांबत थांबत म्हणजे स्लो आहे ना ऐसा ऐसा. अरे टोटल एक्सप्रेस हायवे आहे आपण. जो तू बोलतोस ना तो बरोबर आहे. आग्रा हायवे लागला तुला. सिरियस डिस्कशन चालू आहे घरी जा. अजमेर नाही सांगी. अरे नाही तो चित्तर को उदयपूर. तो नाही सांगी मी यो हायवे जो आपल्याला जरा मक्षी भेटला 120 अरे आवूसच आहे 120 आयलो तो आपण अंबालाला यो बदला यो 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 तो आया बदलायलो तो हा मग ते शिकलो तुला. तो आया खपतोय तो. आता आम्ही पोचलो दिल्लीमध्ये. खूप ठिकाणी बघितले काय रेस्टॉरंट आम्हाला भेटले नाही नीट. सगळ्याकडे व्हेज होतं आणि मलाही व्हेज खायचं होतं पण मित्रांना नॉनव्हेज खायचं होतं. त्यामुळे आजचं जेवण हेच असेल आमचं. केली आता ऑर्डर. बघूया आता पुढे कसं येतं काय येतं. आम्ही आता आहोत मुंबई दिल्ली महामार्गावर आणि आम्ही चालत आहोत फॉर्च्युनर. तर तुम्ही फॉर्च्युनरचा ॲव्हरेज बघू शकता. काय ॲव्हरेज दाखवतं डिस्प्लेवर फॉर्च्युनर. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपण आपला कालचा ब्लॉग कंटिन्यू करत आहोत कारण की काल फक्त ड्रायव्हिंग असल्यामुळे दाखवण्यासारखं जास्त काही नव्हतं. काल आमचा परतीचा प्रवास चालू झाला होता. तुम्हाला सांगितलं होतं मी कसोलपासून. तर कसोलचा प्रवास झालेला चालू झालेला प्रवास पुढे आम्ही येऊन थांबलो राजस्थानमध्ये. आणि यापुढचा प्रवास असणार आहे तो म्हणजे उज्जैन महाकालेश्वर मंदिर. तर बघू पुढे दाखवतो तुम्हाला काय आहे कसं आहे आमचा पुढचा प्रवास. तर इथून आमचा उज्जैनचा प्रवास जो असणार आहे तो असणार आहे 10 तासाची जर्नी आहे आमची. आणि जवळजवळ काहीतरी 560 किलोमीटर आहे आम्हाला इथून. आम्ही राजस्थानमध्ये अलवर गाव आहे या अलवर गावामध्ये थांबलेलो होतो. आता पहाटे 4 वाजता जास्तच ड्रायव्हिंग झाल्यामुळे आम्ही येऊन इथं स्टे घेतला आणि इथून आता पुढचा प्रवास चालू करणार आहोत. तर भेटूया पुढच्या प्रवासात. आता आपण आलेलो आहोत कार वॉश करण्यासाठी. ट्रॅव्हल दरम्यान गाड्या खूप घाण झाल्या होत्या. बघू शकता तुम्ही गाड्यांची खूप घाण झाल्या होत्या गाड्या ट्रॅव्हल दरम्यान. तर आपण आता आलेलो आहोत कार वॉश करण्यासाठी. कारण गाडी घाण नसेल तर बसायला जरा मजा येत नाही आणि क्लीन झाल्यानंतर बसायला मजा येते म्हणून आपण आलेलो कार वॉश. आता आमची ही तिसरी गाडीसुद्धा आलेली आहे धुवायला. कारण खूप घाण पण झाली होती आणि धुळीमुळे थोडे AC पण कुलिंग कम करत होती ना गाडी. त्यामुळे मग वॉशिंग करून केल्यानंतर ती गाडी जरा चांगल्या प्रकारे कुलिंग होते. आणि ही झालेली आमची एक गाडी रेडी पाहू शकता तुम्ही. आता राजस्थानवरून आमचा उज्जैनचा पुढचा प्रवास चालू झालेला आहे. उज्जैन इथून आहे 10 तास रनिंग आहे आमची. बघूया आता पुढे प्रवासात काय होतं. तत्पूर्वी पुढे निघण्याआधी गणपती बाप्पा मंगल मूर्ती फिरा माते की जय, साई बाबा की जय. आता आम्ही पोहोचलेलो आहोत दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर. खूप छान असा रस्ता आहे हा. गाडीची स्पीड जेवढी ठेवाल तेवढी कमी आहे. परंतु रोडची स्पीड आहे ती 120 km/h आहे. त्यामुळे याच्यावर जर आपण गेलो तर आपल्याला फाईन लागेल. त्यामुळे आम्ही 120 कंटिन्युअसली जात आहोत. समोर स्पीड कॅमेरा आहेत. याच्यामध्ये आपल्या गाडीची स्पीड कॅप्चर होते. पाहू शकता तुम्ही आपल्या गाडीची स्पीड किती आहे त्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होते बघा. आता आपण आहोत मुंबई दिल्ली महामार्गावर आणि महामार्गावरती आपण या पेट्रोल पंपवरती थांबलेलो आहोत. पेट्रोल पंपवर थांबलेलं असताना पेट्रोल पंप धारकाकडून आपण थोडा माहिती काढून घेतली. तर माहिती अशी आहे की या एक्सप्रेस हायवेवर जो विश्रामगृह आहे तिथे हा पोलीस स्टेशन आहे. त्याच्या मागे हा हॉस्पिटल आहे. पाहू शकता इमर्जन्सी ॲक्सिडेंट वगैरे झाल्यावर. आणि जो शेवटला जो दिसतो तुम्हाला झाडाच्या मागे तो आहे विश्रामगृह. विश्रामगृह म्हणजे तुम्ही जर इथून प्रवास करत असाल आणि तुम्हाला जर झोप वगैरे येत असेल तर तुम्ही थोडे पैसे देऊन तिकडं आराम करून म्हणजे एक झोप घेऊ शकता जेणेकरून ॲक्सिडेंट टाळेल. अशा प्रकारे चांगली सुविधा आहे इकडे. वॉशरूम वगैरे चांगले आहे आणि प्रत्येक 50 किलोमीटरवर असे फूड कोर्ट वगैरे आहेत जेणे आपलं भूक लागली तर आपण खाऊ शकतो. आणि चांगले मोठे मोठे ब्रँडसुद्धा आहेत इथे. बघू शकता स्टारबक्ससारखे ब्रँड इथं फूड कोर्टला आहे. आता वाजले आहेत सायंकाळचे 4:15 आणि आम्ही सकाळी जरा ब्रेकफास्ट लवकर केला होता आणि जेवायला थांबलो नाही. आता हे आमची भूक भागवते. ही मूग डाळ सर्वजण ही मूग डाळ खात आहोत आम्ही. 100 किलोमीटर झाले. आम्ही काहीतरी नाश्ता करण्यासाठी शोधत होतो पण कुठे चांगला नाश्ता करायला भेटतच नव्हतं किंवा एक नाश्ता करायला काहीच नव्हतं. तर एक मसाला चौक म्हणून हॉटेल आहे
राजस्थानवरनं कोटा मार्गे उज्जैनला जाताना, तर तिकडे आम्हाला भेटला आहे हा हॉटेल. तिथे आता करतो नाश्ता. बघूया आता काय आहे नाश्त्यामध्ये. हा आहे आमचा इव्हिनिंग स्नॅक्स. बघू शकता तुम्ही, संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि हा स्नॅक्सचा टेबल आहे. हा आहे पान शॉट, पानाचा ज्यूस. बघू शकता तुम्ही. चेअर्स. तर आता आमचा परतीचा प्रवास चालू आहे. तर जास्त दाखवण्यासारखं काय नाही की रोड्स आहेत, दुसरं काही दाखवण्यासारखं नाही रोडमध्ये. जास्त वेगळं असं काही नाही आहे, त्यामुळे जास्त काही शूट नाही करत आहे मी. आता वाजले रात्रीचे 12 वाजलेत आणि आम्ही थोडा जेवण्यासाठी डिनर करण्यासाठी थांबलो आहोत. तर बघूया आता डिनरमध्ये काय. आणि पुढे आता उज्जैन आम्हाला इथून आहे काहीतरी 8 ते 9 किलोमीटर आहे. त्याआधी आम्ही थांबलो आहे जेवण्यासाठी. मग डायरेक्ट तिकडे जाऊन आम्ही स्टे घेणार आहोत. तर आमचा आजचा डिनर चालू आहे. सर्वांना खूप भूक लागलेली आहे. आज दुपारी जेवलो नाही, स्नॅक्स डबा काय खाल्ला आहे आणि आहे आमचं आता जेवण. आता वाजले रात्रीचे 2. आम्ही 12 वाजता उज्जैनला पोचलेलो आहोत, परंतु जेवण आणि हॉटेल बघण्यामध्ये खूप टाईम वेस्ट झाला. त्यामुळे आता 2 वाजल्यानंतर आम्हाला हॉटेल भेटला आणि आता आम्ही झोपतो आणि सकाळी 7 वाजता पुन्हा मंदिरात जायचं आम्हाला. तर आपल्या या व्लॉगला इथंच एंड करतो आणि उद्याचं काय आहे ते उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये बघा. तत्पूर्वी व्लॉग पूर्ण बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल लाईव्ह ऑफ मॅकला सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.